मित्रांनो, हे बघा मी बाजारातून छोटे छोटे बोंबील आणले आणि ते बोंबील मी आजूबाजूचे त्यांचे जे पंख होते, त्यांचे जे कल्ले होते ते मी काढून टाकले साईडचे. मस्त थोडंसं गॅसवर ते जाळून टाकले किंवा हाताने तुम्ही चाकूने काढू शकता. आणि त्याचे शेपटे वगैरे तोडून, डोकी तोडून आणि त्यांचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आणि ते मी आता पाण्यामध्ये भिजायला टाकले आहे. म्हणजे त्यातला घाण वगैरे असली ती निघून जात असते. आणि मी थोडेच बनवते कारण आम्ही कोणी खात नाही, फक्त माझे मिस्टर खातात आणि त्यांच्यासाठी मी आता स्पेशल बोंबीलची चटणी बनवते. हे चला तर मग आपण बघूया बोंबीलची चटणी कोणाला कोणाला आवडते, कशी बनवायची. एकदम गावरान पद्धतीने आमच्या गावाकडे बनवतात त्या पद्धतीने मी आता बनवते आहे. चला तर मग आपण आता त्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे, कोथिंबीर, नंतर लसणाची पेस्ट, नंतर लाल मिर्च, हळदी पावडर आणि आपला जो होममेड मसाला, एवढे साहित्य आपल्याला. जिरा आणि धने पूड वगैरे टाकायची तर टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि तेल, पाणी, कढई. चला तर मग आता मी प्रथमतः कांदा चिरून घेते. छोटे छोटे असे 2 कांदे चिरून घ्यायचे बारीक मस्त. आणि तुमच्याकडे टमाटर असेल तर थोडं तुम्ही टमाटर पण घालू शकता, म्हणजे जो वास वगैरे कमी येतो. काय रे मी चाललो, तू नको ना रे बोलू, माझ्या भाजीत नको ना तुझा. मी चाललो. मस्त बारीक असं कांदा चिरून घ्यायचा छानसा. म्हणजे तुम्ही पातळ रश्याची पण आमटी बनवू शकता, छान लागते भाताबरोबर. परंतु मी जास्त पातळने बनवते, मी चटणी बनवते, मी थोडंसं रस्सा बनवते हे, आणि एकदम छान लागते मित्रांनो. सुक्का बोंबील म्हणजे हा मासाच असतो या प्रकारचा बोंबील, आणि तो वाळवून ठेवलेला असतो आणि जेव्हा लागतं तेव्हा खाऊ शकतो. आणि एकदम असं पण भाजून त्याची पेस्ट करून भुकटी बनवू शकतो, लसणाची पेस्ट टाकून छान लागते. ते पण भाजून घ्यायचं आणि ते बोंबील भाजून आणि तोंडी लावणला खातात. मित्रांनो, बोंबील भाजून आणि चांगलं भाजून घ्यायचं आरामध्ये, गॅसवर नाही बरं का, आरात. खूप छान कडक कडक छान लागतं. मी खात नाही, परंतु मला माहीत आहे आमच्या गावाकडे खूप लहानपणी खायचो. मी लहानपणी लहान असताना खायची, पण मला जसं कळायला लागलं मी तेव्हापासून खात नाही. बघा मित्रांनो, मी कांदा चिरून घेतला, एकच कांदा घालते, जास्त होऊन जाईल. आणि मित्रांनो, ही बघा कोथिंबीर, धनिया मी ही एकदम हिरवीगार आहे. आणि ही कशी हिरवी राहिली तर ही बघा, जशी तशी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कॉटनच्या मोठ्या बॅगमध्ये. आणि मी भाजी वगैरे लागली तेव्हाच निवडत असते, पहिलेच मी तोडून किंवा चिरून ठेवत नाही. आणि ही बघा 3 दिवस झाले ही कोथिंबीर आणून, तरीसुद्धा अजून एकदम फ्रेश आहे. 8 दिवसापर्यंत एकदम फ्रेश राहते. परंतु एकदम छान पिशवीमध्ये ठेवून द्यायची, जशी तशी लागली तेवढीच काढायची असते. ही बघा लसणाची पेस्ट करून घेतली. आता मी धनिया पण चिरून घेते. चाकू खूप धारदार आहे, माझं बोटच कापून घेत होतं, परंतु सांभाळं कसं तरी. हे बघा धनिया पण चिरून झाले आहे. आता आपल्याला काय पाहिजे, हे कढीपत्ता माझ्याकडे म्हणजे वाळलेला कढीपत्ता आहे. इथे माझ्याकडे झाड नसल्यामुळं आहे झाड, पण त्याच्यावर थोडं सिमेंट पडल्यामुळे मी विकत आणलेलं आहे, मी वाळवून ठेवलेला आहे. कढीपत्तासुद्धा किती दिवसाचा आहे, परंतु एकदम अजून हिरवागार आहे. वाळवताना सावलीतच वाळवायचं आणि डब्यात भरून असं ठेवून द्यायचं. एकदम छानपैकी आपल्याला लागलं तेव्हा आपण यूज करू शकतो. आणि कढीपत्ता मी घेतला आहे. बघा तेल घातलं, तेल चांगला गरम करायचं आहे. आणि मित्रांनो, बोंबलाची भाजी खूपच छान आमच्या खानदेशामध्ये, आमच्या ग्रामीण भागात तर बोंबलाची चटणी नेहमी बनवतात. चालू शेतामध्ये पण बाजरीच्या भाकरी, त्याबरोबर बोंबलाची चटणी करून आणतात, त्यामुळे एकदम आवडीने खातात आणि इतकी टेस्टी लागते ना, तुम्हाला सुद्धा आवडेल. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि मित्रांनो, आता तेल गरम झालं, आपण जिरा घालू.
त्यानंतर आता कांदा आपण टाकू यामध्ये. जास्त मसाले घालायचे नाही मित्रांनो. जेवढे साधे सिंपल बनवले ना भाज्या तेवढं आपल्याला त्याचा फायदा होत असतो शरीराला. पळीने असं कांदा आता पिवळसर होईपर्यंत कांदा मस्त भाजून घ्यायचा. त्यामध्ये आपण थोडंसं कढीपत्ता टाकून देऊ. नंतर टाकण्यापेक्षा छानपैकी असं कमी गॅसवर अलगद असं एकदम खरपूस भाजायचा. आणि आता मित्रांनो आपण आता यामध्ये लसणाची आणि अद्रकची पेस्ट पण घातली म्हणजे छान असं सुगंध येईल. लसणाची पेस्ट, अद्रक आणि आपण आता बोंबील जे आपण हे भिजत घातले ते आता चांगलं धुवून घ्यायचं असं म्हणजे त्याच्यातलं काही घाण वगैरे त्याला चिटकलेलं असते ते निघून जात असतं. आणि छानपैकी असं आता आपण तेलामध्ये सोडायचे आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं. तेलामध्ये कांद्याबरोबरच छानसं परतून घ्यायचं म्हणजे वास वगैरे कमी येतो. त्यामध्ये थोडीशी धनिया टाकतो. धनिया पण छान त्याच्यात शिजून जाईल त्यामुळे अजून टेस्ट येते. आणि थोडा वेळ आपण झाकून देऊ म्हणजे छान असं वास येतोय बघा. छान असं चालवायचं. बोंबील एकदम छान असं परतून घ्यायचे. तुम्ही सुक्की पण एकदम सुक्की बनवू शकता. असं पाणी कमी शिजेल एवढंच पाणी घालायचं. आणि मित्रांनो आता बोंबील पण बऱ्यापैकी तेलात परतले गेले आहेत. आता आपण यामध्ये हळदी पावडर घालू. त्यानंतर लाल मिर्च आपल्याला किती तिखट बनवायचं त्यानुसार आपण लाल मिर्च टाकायची आहे आणि चांगला हलवून घ्यायचं. कमी गॅस राहू द्यायचं. अरे माझ्याकडून पडलं बोंबल. वाव किती छान असं चटणी बनवली आहे. नंतर होममेड मसाला आणि छान असं थोडा वेळ तेलात असं परतून घ्यायचं. ते होममेड मसाला घालायचा. लाल मिरच, हळदी पावडर. नंतर आता हे बघा छान असं मसाला परतून झाला. आपण आता त्यात ग्लासभर पाणी टाकणार आहोत. आणि आता अशीच भाजी शिजू द्यायची. थोडं गॅस वाढवून द्यायचा. मिडियम गॅस ठेवायचा. आणि झाली आपली भाजी. आता शिजू द्यायची. त्यानुसार मीठ घालायचं. बोंबील थोडे खारट असतात त्यामुळे मीठ मापानेच टाका. आणि मीठ जेवढं कमी खाल्लं तेवढं चांगलं असतं. आता छानपैकी आता भाजी शिजू द्यायची. बघा मित्रांनो 15 मिनिटात आपली बोंबलाची चटणी तयार झाली. आणि मी थोडासा रस्सा ठेवला आणि आपण आता जेवायला सर्व करणार. एकदम छान असे बोंबील शिजून गेलेले आहे आणि एकदम छानचे. आता आपण यावर आता दुसऱ्या भांड्यात काढून ठेवू. एवढी मोठी कढई अटकवायची काही गरज नाही. ही आहे बघा छान अशी बोंबीलची चटणी तयार झाली. आणि त्यामधून वरून आपण आता कोथिंबीर पेरणार आहे. ही बघा मित्रांनो बोंबलाची चटणी तयार झाली. आणि आपण आता त्यावर धनिया टाकला. एकदम छान असं बोंबील शिजले आहेत. एकदम टेस्टी बोंबीलची चटणी तयार झाली. आणि आता माझ्या मिस्टरांना मी जेवायला वाढणार आहे. कसं वाटलं माझा आजचा जो रेसिपीचा पदार्थ मला कमेंट करून कळवा. मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. शेअर करा. पुन्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. लाल तिखट कमी घातलाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.